नमस्कार. श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेत आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्ष माझे मित्र प्रसाद कुलकर्णी, मंचावरचे इतर मंडळी आणि सभागृहात उपस्थित असलेली बरीचशी बहुतेक सगळी परिचित मंडळी, म्हणजे अनोळखी लोकांच्या पुढं बोलताना आपल्याला काही प्रश्न नसतो, कशीही बॅटिंग करता येते. पण ओळखीची आणि ज्येष्ठ माणसं असली की एक दबाव असतो. त्यात पुन्हा या व्याख्यानमालेत जी मंडळी आतापर्यंत येऊन गेलेली आहेत, गणेश देवी असतील, आनंद तेलतुंबडे सर असतील, नीरज हातेकर असतील, उद्या भालचंद्र मुनगेकर सर आहेत, आणि अशी सगळी एवढी मोठी मंडळी असताना त्या एकूण प्रभावळीमध्ये आपण त्या व्याख्यानमालेत व्याख्यान देणं पुन्हा त्याचा एक वेगळा दबाव आहे. यावर्षीच्या व्याख्यानाचा विषय महाराष्ट्र कसा आहे, कसा असावा, आणि त्यात माझ्याकडचा विषय आहे की पक्षीय राजकारणाचे बदलते रंग. म्हणजे पुन्हा राजकारणाच्या संदर्भात बोलायचं आहे. आणि राजकारणाच्या संदर्भात बोलताना एक अडचण नेहमी अशी असते की हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो, आणि मी ज्या विषयावर बोलणार आहे ते सगळ्यांना सगळंच माहिती आहे. त्यामुळे पुन्हा मी नवीन काय बोलायचं हा प्रश्न असतोच. पुन्हा अशी राजकारण ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला असं वाटत असतं की हा जो विषय आहे किंवा ही जी घटना आहे यातलं अंतिम सत्य मलाच माहिती आहे. त्यामुळे समोरच्यानं कितीही काही सांगितलं तरी त्याला ते पटण्यासारखं नसतं. अशा परिस्थितीत मला पक्षीय राजकारणाचे बदलते रंग या विषयावर बोलायचं आहे. म्हणजे मी बोलणार आहे, तुम्ही ऐकून घ्याल अशी आशा बाळगतो. खरं तर मला सुरुवातीला श्रमिक प्रतिष्ठानला मेघा पानसरे यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात, ज्यांनी मला या व्याख्यानमालेसाठी निमंत्रण दिलं. पुन्हा आवर्जून आणखी एका गोष्टीचा मला उल्लेख करावा लागेल की मला इथं आल्यापासून एक भास होतोय की कुठंतरी सभागृहात कोपऱ्यात पानसरे यांना बसलेले असतील. कारण नेहमी अशा कुठल्याही समारंभाच्या वेळी, अशा कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा जो दृश्य अदृश्य वावर असतो तो अनेक वर्ष मी या सभागृहात अनुभवलेला आहे. त्यामुळे या प्रसंगी त्यांची आठवण येणं आणि त्यांचे ते आपल्या अवतीभोवती कुठेतरी सभागृहात आहेत हे वाटणं माझ्या दृष्टीनं खूप स्वाभाविक अशी गोष्ट आहे. खरं तर मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींच्या संदर्भात सुरुवातीला आपल्याला बोलावं लागेल. कारण राजकारणाचा विषय आहे आणि विषय काही असला तरी राजकारणासाठी कोणतीही गोष्ट वर्ज्य नसते, कोणताही विषय वर्ज्य नसतो. अर्थात विषय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भानं देशात सगळीकडे आता एक राजकारण पेटलेलं आहे. त्या राजकारणाला शह देण्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणण्यात येत आहेत. आणि ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात हेटाळणीयुक्त उच्चार केला तेच लोक समोरच्या लोकांच्यावर तुम्ही बाबासाहेबांचा अपमान केला असं सांगत आलेले आहेत. ज्यांनी स्थापनेपासून म्हणजे आपल्या जन्मापासून बाबासाहेबांचा द्वेष केला आणि बाबासाहेबांना विरोध केला ती मंडळी आज समोरच्यांना तुम्ही बाबासाहेबांचे विरोधक आहात असं सांगत आहेत. म्हणजे आपल्याला मुद्दाम एका गोष्टी संदर्भात सांगू इच्छितो की 30 नोव्हेंबर 1949चा ऑर्गनायझरचा अंक मुद्दाम इथं काही नोंदी सांगतो. ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे आणि या मुखपत्राचा 30 नोव्हेंबर 1949चा अंक आहे आणि त्या अंकाचा संपादकीय आहे. आणि म्हणजे ती वेळ अशी होती, तो काळ असा होता की तेव्हा घटनेचा अंतिम मसुदा बाबासाहेबांनी नुकताच कुठं घटना परिषदेत सादर केला होता. त्यावेळी या ऑर्गनायझरचा अग्रलेख आहे आणि ऑर्गनायझरनं त्या अग्रलेखात लिहिलेलं आहे की भारताच्या नव्या राज्यघटनेतील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीच नाही. भारतातील पारंपरिक घटना, संस्था, संकल्पना यापैकी कशाचाही साधा उल्लेखही तिथे नाही. प्राचीन भारताची घटना
ज्या पद्धतीने विकसित होत गेली त्याचा उल्लेखही इथं नाही. स्पार्टा किंवा पर्शियाच्या कायदेतज्ञांपेक्षा मनू प्राचीन आहे. स्पार्टा किंवा पर्शियाच्या कायदेतज्ञांच्या पेक्षा मनू प्राचीन आहे आणि त्याचे कायदे सुद्धा मनूच्या कायद्यांनी आज सुद्धा जग प्रभावित होत असताना आपल्या घटनाकार पंडितांना मात्र त्याचे काहीच पडलेले नाही. म्हणजे ऑर्गनायझरच्या या अग्रलेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा थेट उल्लेख नसला तरी घटनेचे शिल्पकार म्हणून हा ऑर्गनायझरचा हल्ला थेट बाबासाहेबांच्यावर होता. म्हणजे हिंदू पर्सनल लॉच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की संघानं ज्या पद्धतीने निदर्शनं केली होती, ज्या पद्धतीने त्याला विरोध केला होता, गोळवलकर गुरुजींनी त्यावेळी पुन्हा म्हटलेलं होतं की आंबेडकरांच्या घटनेत भारतीय असं काही नाही. विवाह अथवा घटस्फोट अशा प्रश्नांच्याकडे अमेरिकी अथवा ब्रिटिश पद्धतीने बघून चालणार नाही. हिंदू संस्कृती आणि कायद्यानुसार विवाह संस्कार आहे. निधनानंतरही तो संपुष्टात येत नाही. मध्येच मोडायला तो काही करार नाही. अर्थात हिंदू समाजातील काही कनिष्ठ जातींच्या मध्ये काही भागात घटस्फोटाची प्रथा आहे, पण ते काही सार्वत्रिक आदर्श असे उदाहरण नव्हे. हे 6 सप्टेंबर 1949च्या अग्रलेखात गोळवलकरांनी म्हटलेलं आहे. आणि याच ऑर्गनायझरमध्ये पुन्हा 2 नोव्हेंबर 1949चा लेख आहे. त्यात थेट हिंदू कोडविल म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेवर थेट आक्रमण आहे असं त्यात म्हटलेलं आहे. महिलांना घटस्फोटाचा हक्क देणे म्हणजे हिंदूंच्या प्रणालीवर घाला आहे असं त्यात म्हटलेलं आहे. मुद्दाम सांगण्याचं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांचे फोटो फलक घेऊन आज मी अशोक चव्हाण यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन काँग्रेसनं कसं बाबासाहेबांचा पराभव केला हे सांगणारं पोस्टर घेऊन मिरवताना आपण बघितलेलं आहे. आणि हे लोक, ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या संविधानाला, हिंदू कोड बिलाला सुरुवातीपासून विरोध केला, ते लोक आज बाबासाहेबांचे एकूण महत्व सांगतायत. अर्थात ही आपण चांगलीच गोष्ट म्हणायला पाहिजे की बाबासाहेबांनी त्यांच्यावर सूड उगवलेला आहे की त्यांनाही बाबासाहेबांचा जप करावा लागलाय, त्यांनाही बाबासाहेबांचे फोटो हातात घ्यायला लागले. मला वाटतं हे बाबासाहेबांचंच यश आहे असं मला वाटतं. आता आपण मूळ विषयाकडे वळताना म्हणजे पक्षीय राजकारणाचे बदलते रंग या विषयाकडे वळताना मला आपण अलीकडच्या काही गोष्टींच्या संदर्भात बोलतो, पण 1960लाच डॅनियल बेलनं जो एंड ऑफ आयडिओलॉजी नावाचा एक निबंध लिहिलेला होता, त्या निबंधापासून त्याकडे जर आपण बघितलं तर लक्षात येतं की ह्या विचारसरणीचा अंत किंवा आयडिओलॉजीचा एंड ही काय आजची गोष्ट नाही, ही 50-60च्या दशकापासून चालत आलेलं आहे. डॅनियल बेलनं त्या संदर्भात सविस्तर मांडलेलं आहे. अर्थात त्या अकॅडमिक गोष्टीत मी फार जाणार नाही, पण आज आपण ज्या गोष्टींच्या संदर्भात बोलणार आहे म्हणजे पक्षीय राजकारणाचे बदलते रंग, पक्ष, त्यांचं राजकारण, त्यावरून महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलत गेलं याकडे आपण जे बघणार आहे, त्याच्यासाठी मला हा फक्त जाता जाता तेवढा उल्लेख करणं आवश्यक वाटतं. म्हणजे आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची, आजच्या म्हणजे गेल्या 2-5 वर्षातल्या महाराष्ट्राच्या राजकारणी चर्चा आपण बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे तसं एकूण देशाच्या पातळीवर फारसं चर्चेत नसायचं. कारण उत्तरेच्या राजकारणाचा, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा त्या पट्ट्यातल्या राजकारणाची, मध्य प्रदेश पासून अगदी राजस्थानपर्यंत त्या सगळ्या राजकारणाचा देशाच्या राजकारणावर प्रभाव असायचा, त्याची चर्चा व्हायची. अगदी राष्ट्रीय वाहिन्या, आपण वाहिन्या म्हणतो ज्या हिंदी वृत्तवाहिन्या आहेत, त्या वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम बघितले किंवा त्यांचे चर्चा किंवा ते आपण सगळ्या गोष्टी बघितल्या तरी आपल्या लक्षात येतं की तिथं प्राधान्याचे विषय हे उत्तर भारतातले राजकारणाचेच असतात. पण गेल्या 5 वर्षात आपण बघितलं की 2019च्या निवडणुकीनंतर सातत्यानं महाराष्ट्राचं राजकारण हे राष्ट्रीय वाहिन्यांच्या मध्ये सातत्यानं चर्चेत, कारण मी त्या चर्चेतला एक भाग असतो, त्यामुळे ज्या फ्रिक्वेन्सीनं, ज्या सातत्यानं राष्ट्रीय वाहिनीवर महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा केली जाते त्याचं कारण तिथलं राजकारण प्रचंड वेगानं बदलतंय. म्हणजे महाराष्ट्राची राजकारणाची चर्चा देशाच्या पातळीवर व्हायलाच लागली, पण मला वाटतं, माझा तर असा अंदाज आहे की जगभरात एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल कुतूहल असावं. हे कसं घडतंय? अगदी आधीचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे सुद्धा म्हटले होते की माझ्या नावाची 33 देशात चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदेच्या नावाची, किंवा मी जे काही शिवसेनेत फूट पाडली, तर त्यामुळं 33 देश म्हणजे बऱ्यापैकी जगात सगळ्या एकनाथ शिंदेच्या राजकारणाची, महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा आहे. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण देशाच्या सीमा ओलांडून एकूण
आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला आहे आणि आपण आज त्या संदर्भात बोलणार आहोत. खरं तर हे सगळं करताना मला फार सुरुवातच्या काही नोंदी मुद्दाम इथं सांगाव्या लागतील. म्हणजे अगदी पहिली निवडणूक ज्यावेळी सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळी लोकसभा विधानसभा एकत्रित निवडणूक झाल्या होत्या. एकूण पक्षांच्या संदर्भात बोलतोय तर त्या पहिल्या निवडणुकीत एकूण 53 पक्ष होते. 53 राजकीय पक्षांचा त्या पहिल्या निवडणुकीत सहभाग होता आणि त्यात नेहरूंच्या सोबतचे 2 सहकारी त्यांनी स्वतंत्र पक्ष काढलेले. त्यात एक होते श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांनी जनसंघाची स्थापना केलेली होती 1951 मध्ये, आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली होती. हे नेहरूंच्या सोबतचे 2 सहकारी त्यांच्या मंत्रिमंडळातले, त्यांनी हे स्वतंत्र पक्ष काढलेले होते. तर त्या 53 पक्षांच्या मध्ये 14 राष्ट्रीय पक्ष होते. त्यात 14 म्हणजे काही काँग्रेस त्यात होतीच, कम्युनिस्ट पार्टी होते, फॉरवर्ड ब्लॉक होते, अखिल भारतीय रामराज्य परिषद नावाचा एक पक्ष होता. मुद्दाम काही पक्ष आपल्या नावं त्या सुरुवातीच्या अगदी पहिल्या निवडणुकीतल्या पक्षांची नावं काय होती यासाठी काही मला मुद्दाम नावं सांगावी लागतात. आणि नंतर राज्य पक्ष होते. त्या राज्य पक्षांच्या मध्ये सुद्धा कोचिन पार्टी, प्रजा पार्टी, नॅशनल पार्टी ऑफ इंडिया, गांधी सेवक संघ अशा पक्षांचा समावेश होता. म्हणजे हे सगळे सुरुवातच्या काळातले पक्ष होते आणि पक्ष होते त्याचबरोबर त्यांचे निवडणूक चिन्ह सुद्धा होती. म्हणजे पुन्हा निवडणूक चिन्हांच्या संदर्भातलं सहज आपण काही गमतीशीर भाग जर खंगाळला त्या काळातला तर आपल्याला असं दिसतं की चिन्हांची मागणी कुठल्या कुठल्या पक्षांनी काय काय केली होती जर आपण बघितलं तर काँग्रेसनं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं त्या काळात निवडणूक आयोगाकडे नांगरा सकटचा बैल आणि चरख्यासोबत काँग्रेसचा झेंडा अशा चिन्हाची मागणी केलेली होती. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाचा जो रुईकरांचा गट होता त्या पक्षानं त्या काळात हाताचा पंजा या चिन्हाची पहिल्या निवडणुकीत मागणी केली होती. फॉरवर्ड ब्लॉकनं रुईकरांच्या कंदील आणि झोपडी या सुद्धा चिन्हांची त्यांनी मागणी केलेली होती. अखिल भारतीय हिंदू महासभेनं स्वस्तिक आणि तलवार म्हणजे पक्ष, त्यांच्या विचारधारा आणि चिन्ह यांची सुरुवातीपासून कशी सांगड आहे तर अखिल भारतीय हिंदू महासभेनं स्वस्तिक आणि तलवार, घोडेस्वार आणि झाड या चिन्हांची मागणी केलेली होती. किसान मजदूर प्रजा पार्टी नावाचा पक्ष होता. त्या पक्षानं झोपडी, तराजू आणि झाड या पक्षांची चिन्हांची मागणी केलेली होती. अखिल भारतीय रामराज्य परिषद नावाचा एक पक्ष होता. त्या पक्षानं गाय वासरू म्हणजे जे नंतर पुढं आपल्याला माहिती आहे काँग्रेसचं चिन्ह होतं, नका विसरू गाय वासरू ही घोषणा आठवत असेल तर हे गाय वासरू अखिल भारतीय रामराज्य परिषदेनं पहिल्या निवडणुकीत त्याची मागणी केली होती. उगवता सूर्य हे आजच्या काळातलं सगळ्यात लोकप्रिय चिन्ह असतं अपक्ष उमेदवाराचं, ते सुद्धा या अखिल भारतीय रामराज्य परिषदेनं मागितलेलं होतं. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशननं हत्ती चिन्ह मागितलं होतं. म्हणजे बघा हत्तीची परंपरा बाबासाहेबांच्या पासून तेव्हापासून आजच्या बहुजन समाज पक्षापर्यंत हत्ती हा म्हणजे आजच्या काळातलं एकूण जिवंत प्राण्याचे सगळी चिन्ह काढून टाकली पण एकमेव हत्ती हे चिन्ह असं आहे प्राण्याचं जे आज ही निवडणूक आयोगानं कायम ठेवलेलं आहे आणि बहुजन समाज पक्षाचं ते चिन्ह आहे. तर या मागणी केलेल्या चिन्हांच्या मध्ये त्या काळात निवडणूक आयोगानं काँग्रेसला जो चिन्ह दिलेलं होतं ते खांद्यावर जो असलेले 2 बैल हे चिन्ह काँग्रेसला दिलेलं होतं. हाताचा पंजा हे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक रुईकर गट या पक्षाला चिन्ह दिलेलं होतं. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनला हत्ती दिला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं विळा कणीस, विळा हातोडा अशी चिन्ह मागितली होती तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला विळा कणीसाचं चिन्ह दिलेलं होतं. त्यानंतर जनसंघाला दिवा हे चिन्ह त्या काळात निवडणूक आयोगानं दिलेलं होतं. म्हणजे चिन्हावरची जी यादी त्या काळात जाहीर केली होती त्यात अशी 25-26 चिन्ह होती त्या काळात. त्यासाठी 14 चिन्ह तिने राष्ट्रीय पक्षांच्यासाठी राखीव ठेवली होती आणि जर राष्ट्रीय पक्षानं राज्यात एकही उमेदवार उभा केला नसेल तर मात्र ते चिन्ह राज्य पक्षाला ते त्या काळात देत होतं. पहिली निवडणूक झाल्यानंतर एकूण निवडणुकीतला सगळा परफॉर्मन्स सगळ्या पक्षांचा बघून जे 14 राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून ज्यांना मान्यता दिली होती निवडणूक आयोगानं त्यातले फक्त बाकीच्या पक्षांची मान्यता रद्द केली होती आणि फक्त 4 पक्षांनाच राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या काळात मान्यता दिली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती, प्रजा समाजवादी पक्ष होता म्हणजे हा समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पार्टी यांच्या एकत्रीकरणातून साकारलेला हा पक्ष होता, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय जनसंघ असे हे 4 पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून
नंतर निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली होती. आणि 59 पक्षांना तत्वतः जी एक राज्य पक्ष म्हणून मान्यता दिलेली होती, त्यांची संख्या 59 वरून 19 वर आणलेली होती. त्यात आपला शेतकरी कामगार पक्षही होता. म्हणजे एकूण त्या काळातली जर निवडणूक चिन्ह बघितली तर एकूण कृषी संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव त्या काळात होता. म्हणजे एकूण भारत हा खेड्यांचा देश सुरुवातीपासून म्हटलं जातं. त्या काळात आजच्या इतकं मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेलं नव्हतं. शेती संस्कृतीशी जोडलेला बहुतेक समाज होता आणि शेती संस्कृतीशी जोडलेला समाज असल्यामुळे सगळ्या बहुतेक राजकीय पक्षांची इच्छा सुद्धा त्यापासून शेतीशी संबंधित असलेली चिन्ह असावीत अशी होती आणि त्यानुसार चिन्हांची मागणी आणि चिन्हांचं वाटप झालेलं होतं. यातली खूप इंटरेस्टिंग एक गोष्ट अशी आहे, रेल्वे इंजिन नावाचं एक चिन्ह होतं त्या काळात. म्हणजे सुरुवातीलाच्या काळात अगदी शिवसेनेनं पहिली निवडणूक लढवली, त्यावेळी शिवसेनेनं रेल्वे इंजिन हे चिन्ह घेतलेलं होतं. आणि नंतरच्या काळात आपल्याला आठवतंय की राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेल्वे इंजिनाचं चिन्ह घेतलं आणि त्या चिन्हावर नीट यश मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी पुन्हा माहिती आहे, एक तो इंजिन एकीकडे पुढा करून होतं, ते दुसरीकडे पुढा करून तेच चिन्ह पुढा बदलून घेतला. म्हणजे काय दिशा चुकली असेल, त्यामुळे काय यश मिळत नसेल असं वाटलं असेल. पण पुढा बदलून घेतल्यानंतर पुन्हा ज्या आधी 13 जागा होत्या त्या पुन्हा शून्यावर आल्या. त्यामुळे पुढा बदलून काय काही चिन्हाची दिशा बदलून काय होत नाही हे त्या काळात लक्षात आलं. पण त्या काळातली दुसरी एक इंटरेस्टिंग रेल्वे इंजिनाच्या संदर्भातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी त्या काळात होती की सुरुवातीच्या काळात हे पहिल्या निवडणुकीत सुद्धा रेल्वे इंजिनाचं चिन्ह होतं. पण त्यावेळी अनेकदा तक्रार अशी झाली की या देशातल्या बहुसंख्य लोकांनी रेल्वे इंजिन कसं असतं रेल्वेच बघितलेली नव्हती, इंजिनच बघितलेलं नव्हतं. त्यामुळं ते लोकांना काही कळायचंच नाही रेल्वे इंजिन. ही तक्रार झाल्यामुळे नंतर पहिल्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगानं हे रेल्वे इंजिनाचं चिन्ह आहे ते चिन्हच एकूण यादीतनं आपल्या काढून टाकलेलं होतं असं आपल्याला पुढं दिसून येतं. म्हणजे ही एकूण आपण राजकीय पक्ष, त्यांचे चिन्ह, त्यांच्या विचारधारा या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीपासून जर अवलोकन केलं तर साधारण या विचारधारेशी विचारसरणीशी संबंधित असलेल्या गोष्टी होत्या. आपल्या मतदार कोण आहे किंवा आपल्याला कुणापुढे जायचं आहे, आपली विचारधारा काय आहे, हे सगळं या गोष्टी लक्षात घेऊन साधारणपणे सगळं राजकारण होत होतं. आणि नंतर मग आपलं यशवंतराव चव्हाणांनी जे साधारण इथले महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलताना जो एक इथला संस्थात्मक राजकारणाचा आपल्याला पाया घालून दिलेला होता, त्या पायावर काँग्रेस 2-1 दशक खंबीरपणे उभी होती. पण 2 दशकांच्या नंतर ही व्यवस्था हळूहळू खिळखिळी होत गेली आणि तिथून पुढं एकूण काँग्रेसचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर कमी होत गेला. काँग्रेसच्या राजकारणाचा प्रभाव संपत गेला आणि त्यातून मग हे आघाड्यांचं राजकारण सुरू झालं आणि इथून जे महाराष्ट्राच्या राजकारणात काय वांग झालेलं दिसतं त्या सगळ्याच मूळ हे काँग्रेस कमकुवत होणं, काँग्रेस खिळखिळी होणं हे आहे असं मला वाटतं. मला वाटतं चौसाळकर सरांनी सुद्धा या संदर्भात अशाच दृष्टिकोनातून यापूर्वी मांडणी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे आज आपल्याला डाव्या चळवळीतले जनता दल, जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचं अस्तित्व सुद्धा दिसत नाही. म्हणजे एकूण ह्याच्या संसदीय राजकारणात, राज्याच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात ठीक आहे, पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल किंवा आणखी बिहारमध्ये एक काय असेल तर थोडेफार तिथं प्रतिनिधित्व दिसतं. पण राज्याच्या पातळीवर आता हे सगळं एकूण फार डाव्या समाजवादी विचारांच्या पक्षांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला दुष्काळ असलेला दिसून येतो. तर हे म्हणजे ही फार जुनी गोष्ट नाही. म्हणजे अगदी अलीकडं 1985 मी थोडा पाठीमागे जाऊन आपण 1985 म्हणजे 1985 हा काळ मला वाटतं या सभागृहातल्या सगळ्यांच्यासाठी 2-5 लोक तरुण वगळले तर सगळ्यांच्यासाठी हा अगदी अलीकडचा नजीकचा काळ आहे. तर 1985च्या जर निवडणुकीत आपण विधानसभेच्या बघितलं तर 1985 या निवडणुकीत त्यावेळी जनता पक्षाला 20 जागा मिळाल्या होत्या, शेतकरी कामगार पक्षाला 13 जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्ष त्यावेळी 16 जागावर होता. म्हणजे या जनता पक्षापेक्षाही त्यांची संख्या कमी होती. 1990च्या निवडणुकीत जनता दलाला 24 जागा होत्या, शेतकरी कामगार पक्षाला 8 जागा होत्या. पण 90च्या निवडणुकीत जी काँग्रेसची पिछाडी झाली आणि तिथं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची आघाडी झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीनं शिवसेनेला 52 आणि भारतीय जनता पक्षाला
42 जागा मिळालेल्या होत्या आणि पुढा 95ला जर आपण बघितलं तर 95ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं. काँग्रेसचा पराभव करून शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सत्तेवर आली होती. त्यावेळी शिवसेनेने 73 आणि भारतीय जनता पक्षाने 65 जागा मिळाल्या होत्या. पण 1995ला सुद्धा जनता दलाला 11 जागा होत्या आणि शेतकरी कामगार पक्षाचे 6 आमदार विधानसभेत होते. 1999ला पर्यंत म्हणजे जनता पक्षाचे 2 आमदार, जनता पक्ष दलाचे 2 शेवटचे आमदार हे 1999च्या विधानसभेत होते आणि त्यावेळी 5 शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि 2004 साली जनता दल विधानसभेतलं जनता दलाचं अस्तित्व संपुष्टात आलेलं होतं आणि शेतकरी कामगार पक्षाचे 2 आमदार होते. नंतर हळूहळू शेतकरी कामगार पक्षाचं सुद्धा अस्तित्व संपत केलं. म्हणजे या सगळ्या राजकारणाची मला हाईट कुठं बघायला मिळते तर 2019च्या निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे नावाचे एक ग्रस्त जे सरकारी अधिकारी होते ते नांदेड जिल्ह्यातनं शेतकरी कामगार पक्षानं त्यांना ते असंच कुठून तरी उभं राहायचं. अनेक उपरे अशा असतात, कुठेतरी आपण पैसा असतो, सरकारी नोकरीत असताना कमावलेला असतो, तो खर्च करून आपण काहीतरी निवडून यावं असं वाटत असतं. मग त्यांना कुठल्या तरी पक्षाचा आधार पाहिजे असतो, अशा कुठल्या तरी पक्षाकडे गेलं तर आता जयंत पाटलांचा शेतकरी कामगार पक्ष हा अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा म्हणजे अनेक अर्थानं क्रांतिकारी असा विचाराचा पक्ष असल्यामुळं त्यांनी त्या श्यामसुंदर शिंदे यांना उमेदवारी दिली. तर त्या 2019च्या निवडणुकीत एकटे श्यामसुंदर शिंदे शेका पक्षाची एकच जागा निवडून आलेली होती. पण दुर्दैव असं की निकाल लागल्या त्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारानं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन टाकला. म्हणजे हे श्यामसुंदर शिंदेची गोष्ट इथंच थांबत नाही. तर 5 वर्षे त्यांनी वेळेमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणूक झाल्या, त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत केलीच. पण पुन्हा माझ्या माहितीनुसार 2024च्या निवडणुकीत त्यांना जयंत पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी दिलेली होती श्यामसुंदर शिंदेना. म्हणजे एवढं म्हणजे वैचारिक लवचिकता जी काय आपण नंतर डावे खूप ताटर असतात, तर मला वाटतं डाव्यांनी ही लवचिकता 1-2 दशकापूर्वी स्वीकारली असती तर आजची अवस्था फार चांगली असती. म्हणजे जयंत पाटलांच्याकडे सारख्या नेत्याकडे जर नेतृत्व त्या काळात डाव्यांनी दिलं असतं तर हे चांगलं यश मिळालं असतं असं मला नेहमी वाटत राहतं. एकूण जो मी ज्यावेळी माझ्या पातळीवर माझ्या आकलनाने विचार करतो तर हा सगळा वैचारिक सगळा गोंधळ जो महाराष्ट्राच्या राजकारणात अर्थात तो देशाच्या पातळीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला दिसतो, तो जनता पक्ष ही ह्याचा केंद्रबिंदू आहे. जनता पक्षाची स्थापना आणि जनता पक्षामध्ये जनसंघांच्या लोकांचा सहभाग आणि जनता पक्षाच्या माध्यमातून जनसंघाचे लोक सत्तेत महाराष्ट्राच्या येणं, देशाच्या सत्तेत येणं आणि नंतर महाराष्ट्राच्या सत्तेत येणं, मला वाटतं हे सगळं पुढचं आजचं जे राजकारण सगळं बिघडलेलं आहे त्याचा प्रारंभ बिंदू हा मला तिथं दिसतो. आणि जयप्रकाश नारायण हे त्या काळात त्याच्यासाठीची सगळी जबाबदारी ही जयप्रकाशांची दिसते. कारण इतिहासाचं आपण मूल्यमापन करताना काही असेल म्हणजे अगदी कुठल्याही इतिहासातल्या व्यक्तीचं राजकीय आपल्या मूल्यमापन करायला कुणाची हरकत नसावी. तर मला वाटतं तिथं सगळा दिसतो. कारण जयप्रकाशांचा आग्रह होता की काँग्रेसच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्या पक्षांनी एकत्र यावं आणि काँग्रेसच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन त्यांनी काँग्रेस विरोधात आघाडी करावी. त्यांच्या आग्रहानुसार हे सगळे पक्ष एकत्र आलेले होते आणि त्यानुसार मग या जनता पक्षानं केंद्रात सत्ता आली आणि केंद्रात ज्यावेळी आपला म्हणजे मुद्दाम आपला पुन्हा काही गोष्टी मुद्दाम नोंदी की ज्यावेळी जनता पक्षाची स्थापना झाली चंद्रशेखर हे त्याचे अध्यक्ष होते, रामकृष्ण हेगडे सरचिटणीस होते आणि त्या जनता पक्षाचे प्रवक्ते लालकृष्ण अडवाणी होते. म्हणजे हे सुद्धा मुद्दाम लालकृष्ण अडवाणी ही जनता पक्षाचे प्रवक्ते होते. ह्या बारीक सारीक नोंदी आपल्याकडे असायला पाहिजेत असं मला वाटतं. ही खूप महत्वाची त्या काळातली गोष्ट आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रात ज्यावेळी बंड झालं, शरद पवारांनी काँग्रेस वसंतदादाच्या सरकारमधून बाहेर पडून बंड केलं आणि त्यानंतर जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष यांना बनवून सगळं सरकार स्थापन केलं. त्यात महाराष्ट्रात सुद्धा केंद्राप्रमाणे ही जनसंघाची मंडळी जनता पक्षाच्या रूपानं सत्तेवर आली आणि तिथून मग त्यांची हळूहळू वाढ होत गेली. मला वाटतं हा पुलोत्सव सरकारचा प्रयोग हा महाराष्ट्रातला या शक्तींच्या उजव्या शक्तींच्या वाढण्यासाठीचा एक महत्वाचा बिंदू आहे असं मला वाटतं. आपण बघतो हा राजकारणाचा सगळा प्रवाह बघत असताना 90 पासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती
शिवसेनेचा ग्रामीण भागातला असलेला विस्तार, भारतीय जनता पक्षाची एका शेडजी भटजींचा पक्ष म्हणून एका विशिष्ट उच्चभ्रू वर्गात असलेली त्यांची ताकद आणि शिवसेनेची गावोगावी पसरलेली ताकद, या दोन्हीच्या एकत्रितकरणातून आणि त्यातून त्यांनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळं त्यांनी केलेला विकास, त्यांचा पक्षांचा राजकीय झालेला विस्तार, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं टप्प्याटप्प्यानं वाढत गेलेल्या दिसतात. 90ला या युतीला यश आलं नाही, तरी 1995ला मात्र त्यांना सत्ता मिळवण्यात यश आलं आणि अर्थात ती काय त्यांना पूर्ण बहुमतानं दोन्ही पक्षांना सत्ता मिळाली नाही, अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. म्हणजे असं सांगितलं जातं की त्या काळात जे अपक्ष निवडून आले होते, काँग्रेसचे अपक्ष निवडून आले होते, त्या अपक्षांना शरद पवारांनीच पाठवलं, तुम्ही मनोहर जोशींच्याकडे जाऊन पाठिंबा द्या म्हणून. म्हणजे असंही, म्हणजे हे सगळ्यांचा हातभार त्या सरकारला त्या काळात लागलेला होता. पण अर्थात हे 5 वर्षापेक्षा जास्त ते सरकार चाललं नाही. पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी यांचं एकत्रित सरकार आलं. म्हणजे या सगळ्या घटना बघताना पुन्हा शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून बंड करणं, त्या बंडानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होणं आणि जी महाराष्ट्रात एकत्रित काँग्रेस होती त्या एकत्रित काँग्रेसच्या 2 काँग्रेस होणं, हाही पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होणं आणि त्यानंतरच्या टप्प्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 स्वतंत्र पक्ष स्थापन होणं. अर्थात अत्यंत सोनिया गांधींच्या व्यक्तिगत विरोधातून स्थापन झालेला पक्ष असून सुद्धा नंतरच्या काळात 1999च्या आपल्याला आठवत असेल की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा या दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये प्रचंड तीव्र एकमेकांच्या बद्दलचा राग, संताप असताना सुद्धा दोन्ही काँग्रेस एकत्रित आलेल्या होत्या त्या काळात आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आणि 15 वर्ष ह्या दोन्ही पक्षांनी 1999 पासून 1999, 2004 आणि 2009 अशी सलग 15 वर्षे महाराष्ट्रातली सत्ता या काँग्रेसच्या 2 पक्षांच्याकडे होती. सुरुवातीला त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष वगैरे हे आघाडी, हे छोटे छोटे पक्ष 4-2 पक्ष होते. पण हे सगळं होत असताना, हे आघाड्यांचं राजकारण सुरू झाल्यानंतर किंवा आघाड्यांचं राजकारण घडत असताना मध्ये खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे असे अचानक काही सौदेबाजी करणारे, धंदेवाईक विचार करणारे असे लोक किंवा आपल्या एक स्वतंत्र गट करून आपला उपद्रव दाखवणं, अशा पद्धतीनं काही स्वतंत्रपणे गोष्टी उभ्या राहिल्या. त्यातले पक्षांची नावं घ्यायची झाली तर विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष असेल, तिकडं यांचा हितेंद्र ठाकूरांचा बहुजन विकास आघाडी असेल किंवा तिकडं प्रहार, बच्चू कडूंची प्रहार संघटना असेल, हे 4-2 आमदारांच्या बळावर एकूण दबाव तंत्रात राजकारण करायचं. म्हणजे यांना कुठलीही विचारधारा नसते, यांची कोणतीही वैचारिक बैठक नसते आणि असं कोणतंही नसताना केवळ आपण आपल्या ताकदीवर, आपल्या जाती समुदायाच्या ताकदीवर, आपल्याकडे असलेल्या आर्थिक सत्तेच्या ताकदीवर किंवा आपल्या अन्य कुठल्याही गोष्टींच्या ताकदीवर आपण 1, 2, 3, 4 लोक आपले आमदार निवडून आणू शकतो आणि त्या दबावाच्या बळावर आपण सत्तेतला वाटा मिळवू शकतो असं यांना वाटायला लागलं. आणि विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने आपल्याला माहिती आहे की त्या निवडणुकीत 4 जागा जिंकल्या होत्या. त्या 4 जागांच्या बळावर ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा झालेले होते. हितेंद्र ठाकूरांचे बहुजन विकास आघाडी, त्यांनी अशाच पद्धतीने ते सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून बाहेर पडले. म्हणजे हितेंद्र ठाकूरांचं नाव, हितेंद्र ठाकूर ही एकूण ती ठाकूरांची काँग्रेसशी लॉयल असलेली फॅमिली, त्यांचं नाव हे सुद्धा त्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री, चौसाळकर सरांना माहिती, हितेंद्र देसाई नावाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते गुजरातचे. तर त्यांची फॅमिली काँग्रेसची एवढी लॉयल होती की त्या गुजरातच्या देसाईंच्या, हितेंद्र देसाईंच्या नावावरनं त्यांच्या आईवडिलांनी हितेंद्र ठाकूरांचं हितेंद्र हे नाव ठेवलेलं होतं. म्हणजे अशी पुन्हा त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी ही बहुजन विकास आघाडी स्थापन केली. त्यांनी आपलं वसई विरार पट्ट्यातलं एक विशिष्ट समाजाचं किंवा आपण तिथं जे काय रिअल इस्टेट असेल किंवा पाणी पुरवठ्याची टँकरची व्यवस्था असेल, अशा काही गोष्टीचा वापर करून घेऊन तिथल्या मतदारांच्यावर प्रभाव टाकून 1, 2, 3, 4 जागा जिंकून आणायचं एक तंत्र आत्मसात केलं. त्यांना मंत्रिमंडळात सत्तेत स्थान मिळालं नाही तरी सत्तेच्या माध्यमातून ते आपल्या राजकीय हितसंबंधाच्या अनेक गोष्टी करत आले.
त्याच पद्धतीने तिकडे बच्चू कडू आधी एकटे निवडून यायचे, पुन्हा एक दोन त्यांचे एक दोन लोक निवडून यायला लागले. त्या बळावर ते काँग्रेसची सत्ता असल्यावर काँग्रेसच्या बरोबर महाविकास आधी भारतीय जनता पक्षासोबत होते, त्यांचं राजकारण करायचे. नंतर महाविकास आघाडी सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जाऊन भेटले, त्यांना मंत्र केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक गुवाहाटीला गेल्यावर हे कुठंच नसताना ते त्यांच्याबरोबर गुवाहाटीला गेले. असं ते सगळं त्यांचं ते राजकारण, म्हणजे यांना कुठलीही वैचारिक भूमिका नाही, कुठलाही शेंडाबुडका नाही. आपलं हित कशात आहे, आपला राजकीय स्वार्थ, आपलं जी राजकीय सौदेबाजी आहे ती कशी करता येऊ शकते याची पक्की गणितं मांडून रंग बदलायला यांना कधीही, या घटकांना कधीही संकोच वाटला नाही, शरम वाटली नाही, असं आपण एकूण त्यांच्या प्रवास बघितल्यानंतर आपल्याला दिसतं. या सगळ्या घटना घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असताना म्हणजे मोठा टप्पा जो आपल्याला दिसतो एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातला, म्हणजे आजच्या मला वाटतं विषय देण्यामागचा संयोजकांचा उद्देश तोच असावा की त्यांना हे मी आतापर्यंत सांगितलं त्याचा काही अभिप्रेत नसावं. त्यांना अपेक्षित हे 2019 नंतरच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने आकाराला आलं तो मुद्दा खरं तर संयोजकांच्या समोर असावा. खरं तर 2019च्या संदर्भात आपल्याला 2019च्या निवडणुकीचा संदर्भात आपण विचार केला तर आपल्याला तिथं आठवत असेल, म्हणजे कसं असतं, एकूण आपली स्मरणशक्ती अल्प असते राजकीय घटनांच्या संदर्भात, किंवा स्मरणशक्ती अल्प असते याच्यापेक्षाही मला असं लक्षात येतं की या घटना घडामोडी इतक्या वेगानं घडतायत, म्हणजे दिवसभरात जर एक 10-20 ब्रेकिंग न्यूज येत असतील तर दुपारनंतर आलेले किंवा शेवटी आलेल्या 4-2 बातम्यात आपल्या लक्षात असतात. सकाळी काय ब्रेकिंग न्यूज होती ज्यावरून प्रचंड खळबळ माजली हे आपल्या लक्षातही राहत नाही. आणि आपल्या मेंदूची चीप जी आहे तिची क्षमता मर्यादित असल्यामुळे मला वाटते ते असल्यामुळे तो आधीचा भाग आपोआप डिलीट होत जातो आणि जे ताजं काय असेल तेवढंच आपल्या लक्षात राहतं. आणि त्यामुळे मग मागचं सगळं आपण विसरून जाऊन जे आत्ता समोर आपलं आहे त्याच्यावरच आपलं सगळं चर्चा आणि राजकीय चर्चा विश्व अवलंबून राहतं. तर मला असं एकूण या याच्यात दिसतं की हे या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना आपल्याला आठवत असेल की 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला, म्हणजे त्या काळात केंद्रात 2014ला सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्षाचं एनडीए त्यात होतं, पण अर्थात 272 जागा भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळं त्यांना तशी सरकार चालवण्यासाठी अन्य कुठल्या पक्षांची गरज नव्हती. पण एक एनडीए म्हणून त्यांनी अस्तित्व ठेवलेलं होतं. अर्थात त्या 5 वर्षात एनडीएची एकही बैठक बोलवलेली नव्हती. 2014 ते 19 या काळात निवडणूक जवळ आल्यानंतर मग ते थोडाफार त्यानं सुरू झालं होतं. आणि त्यावेळी असं लक्षात आलेलं होतं की भारतीय जनता पक्षाला एकूण 225-30 जागांच्या पुढे जागा मिळू शकणार नाहीत. मग त्यानंतर सगळ्या हालचाली केंद्र दिल्लीतनं सुरू झाल्या आणि मग जे आपले सहकारी एनडीएतले होते आधीचे त्यांच्याशी वाटाघाटी सुरू झाल्या. नितीश कुमारांशी चर्चा सुरू झाली आणि त्या नितीश कुमारांच्या चर्चेत भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या 5 लोकसभेच्या जागा त्यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यासाठी सोडल्या होत्या. म्हणजे एकूण कुठल्याही निवडणुकीचं राजकारणातलं सूत्र निवडणुकीतलं जागा वाटपाचं असं असतं की जिथं ज्या पक्षाचा खासदार असेल, आमदार असेल ती जागा त्याला. पण बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या 5 जागा त्यांनी नितीश कुमार यांच्यासाठी सोडल्या होत्या. म्हणजे भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांच्याशी आघाडी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत किती आगतिक होता हे आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने इथे महाराष्ट्रात अमित शहा आले होते. उद्धव ठाकरेंचा इगो, म्हणजे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना एक सतत वाटायचं की जसं लोक बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर यायचे तसं माझ्याकडे यायला पाहिजे. अर्थात बाळासाहेब ठाकरे होते, उद्धव ठाकरे आहेत. सगळ्या म्हणजे पक्षाचे प्रमुख असले तरी सुद्धा एक व्यक्ती म्हणून एक व्यक्तिमत्व असतं आणि वय ही गोष्ट असते. पण तसं जो बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर वेगळ्या लोकांची रीग लागायची यायची तसं येत नव्हतं. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक तर जाणीवपूर्वक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला येत नव्हते. त्यामुळे सतत एक अस्वस्थ असायचे. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर 2014 ते 19 या काळात विरोधी पक्षाचं काम सत्तेत असलेल्या शिवसेनेनं केलं होतं सातत्यानं. म्हणजे सामनाच्या त्या दिवशीचा अग्रलेख किंवा सामनाची हेडलाईन ही सर्व राष्ट्रीय वाहिन्यांच्यावर सामनाच्या हेडलाईनची किंवा अग्रलेखाची बातमी असायची. इतकं शिवसेनेने 2000 आणि सत्तेत त्यांचा मंत्री असताना त्याने ते काम केलं होतं. पण त्यामुळे भारतीय जनता पक्षावर नाराज होते
आणि ते अजिबात मातोश्रीकडे फिरकत नव्हते. पण या लोकसभा निवडणुकीच्या आधी 2019च्या अमित शहा स्वतः मुंबईत आले. ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांना घेऊन मातोश्रीवर गेले. उद्धव ठाकरे आणि अमित शहा चर्चा करत असताना मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना खोलीच्या बाहेर बसवलेलं होतं त्या काळात त्यांनी. म्हणजे उद्धव ठाकरेंचं एकूण राजकारण आपण बघितलं, ते कधीही कुठलीही गोष्ट विसरत नाहीत. म्हणजे शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणातला 2 फरक आहे. शरद पवारांच्यावर तुम्ही किती टीका करा, शरद पवारांच्यावर तुम्ही कितीही बोला, त्यांचा किती अपमान करा, नंतर त्यांच्या समोर जाल त्यावेळी शरद पवारांच्या काही लक्षात नसते. विरोधकाला सुद्धा ते अतिशय आत्मीयतेने जवळ घेतात. विरोधकाबद्दल सुद्धा ते तेवढाच सहानुभूती दाखवतात. याउलट उद्धव ठाकरे तुम्ही किती त्यांच्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल, निर्णय घेतला असेल किंवा वक्तव्य केलं असेल, किती वर्षाने त्यांच्या पुढे जा ते विसरत नाही. त्याचा ते तुमचा हिशेब पूर्ण केल्याशिवाय तो विषय ते सोडून देत नाहीत. ह्या 2 व्यक्तिमत्वांच्यातला फरक आहे. तर फडणवीसांच्याशी असलेला व्यवहार म्हणजे शिवसेनेला त्यांनी 5च मंत्रिपद दिले, हे सगळं उद्धव ठाकरेंच्या मनात होतं. अमित शहांशी चर्चा करताना त्यांनी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना खोलीच्या बाहेर बसवलेलं होतं. म्हणजे ते वेळ आल्यावर आपलं हे दाखवून देत असतात. तर ती चर्चा झाली, बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद झाली. ती एकत्रित पत्रकार परिषद झाली होती. अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ती पत्रकार परिषद ब्रीफिंग केलेलं होतं. आणि त्या ब्रीफिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की असं आमची चर्चा झाली, या गोष्टी ठरलेल्या आहेत. लोकसभेचं जागा वाटप आमचं जवळपास निश्चित झालेलं आहे. ती पालघरची जागा आम्ही शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताचं जागा वाटप झाल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही त्यावेळी जागा वाटप करणार, हे पुन्हा जागा वाटप होईल आणि सत्ता आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप केलं जाईल. पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप केलं जाईल असं ठरलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं होतं जाहीरपणे. अर्थात हे झाल्यानंतर हे कशासाठी होतं की लोकसभेला शिवसेना सोबत यावी यासाठी सगळा आटापेटा होता. कारण तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला आपण पुन्हा 2019ला लोकसभेची निवडणूक जिंकू याची खात्री नव्हती. पण दरम्यानच्या काळात पुलवामा घडलं आणि त्या पुलवामाच्या घटनेमुळं सगळं चित्र बदलून गेलं. आणि त्या पुलवामाच्या एका घटनेमुळं सगळी निवडणूक नरेंद्र मोदींनी आपल्या बाजूने फिरवली आणि भारतीय जनता पक्षाला आधीच्या पेक्षा मोठं यश मिळालं. स्वाभाविकपणे नंतर लोकसभा पुन्हा मोदी सत्तेवर आले, पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीतलं जागा वाटप सुरू झालं. आणि जागा वाटप झाल्यानंतर त्या जे आधी साधारण पूर्वीचा रेशो भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा 172 117 असा असायचा. म्हणजे शिवसेना 172 जागा 171 वगैरे जागा लढवायची, हे 117. म्हणजे 9 हा शुभ आकडा मानला जातो. आपल्या कोल्हापुरातील नंबर प्लेट गाडीच्या 9 बेरीज द्यायला लागते. तसं ते हे 9चं फॅड हितच नाही, फार ह्याच्यापर्यंत आहे. म्हणजे राज ठाकरेंचे सगळं 9 तारखेला मेळावे वगैरे होत असतात. यांच्या जागांचा आकडा म्हणजे लढवायचा तो 9 असतो. तर हे असायचं. तर 2019च्या निवडणुकीत हे पूर्ण उलट झालं. म्हणजे जेवढ्या जागा शिवसेना आधी लढवत होती तेवढ्या जागा भारतीय जनता पक्ष लढवायला लागला. खूपशा शिवसेनेच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हटून विनंती करून गोड बोलून तर आमची अडचण आहे, जरा हे लोक आहेत ते लोक असं करून मागून घेतल्या. आणि त्या काळात भारतीय जनता पक्षाचा खरा तर असा प्रयत्न होता की 135 पर्यंत जरी जागा आपल्या निवडून आल्या तरी शिवसेनेला बाजूला ठेवून अपक्ष किंवा इतरांच्या मदतीनं स्वबळावर सरकार स्थापन करायचा असा सरळ 2019च्या निवडणुकीतला भारतीय जनता पक्षाचा एक विचार होता. पण आपल्याला आठवत असेल त्या 2019च्या निवडणुकीत म्हणजे 2019ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्या लोकसभा निवडणुकीतलं जे विधानसभेचं विश्लेषण सुरू आलं, त्या विधानसभेच्या विश्लेषणातनं असं लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या 288 पैकी 228 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पुढं आहे. म्हणजे विधानसभेच्या 228 जागा भाजप शिवसेना युतीला मिळू शकतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मिळून 34 जागा मिळू शकतील, असे सगळे आकडे आणि असे अंदाज मांडले जात होते. त्यामुळं 2019 नंतर भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं हे
इतकं स्वाभाविक होतं की फक्त निवडणूक घेणं ही फक्त औपचारिकता उरलेली होती. आणि अशी औपचारिकता उरलेली असतानाच्या काळात शरद पवार मैदानात उतरतात आणि शरद पवार वय वर्षे 79, एकटे मैदानात. काँग्रेसचं कुठलंही नेतृत्व त्यावेळी कुठं सगळं काँग्रेस गलितगात्र झाली होती. जे विभागीय पातळीवरचे नेते होते, आता अलीकडच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत किमान काँग्रेसचे विभागीय पातळीवरचे नेते काम करत होते. आपापल्या भागात काही ताकदीनं एक सामूहिक नेतृत्वाच्या पद्धतीने लढत होते. पण 2019ला काही दिसत नव्हतं. या निवडणुकीत आपण बघितलं, काँग्रेसचे दिल्लीतले सगळे नेते आले, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आले, सगळी काँग्रेसनं प्रचंड ताकद लावलेली होती. पण 2019च्या निवडणुकीत दिल्लीतलं कुणी फिरकलं सुद्धा नव्हतं. त्यांनी अक्षरशः महाराष्ट्राची निवडणूक सोडून दिलेली होती. राहुल गांधींनी एक कुठेतरी कांदिवलीला एक सभा कांदिवलीला घेतली होती त्या अख्ख्या इलेक्शनमध्ये. इतकी निवडणूक सगळी सोडून दिलेली होती आणि एकट्या शरद पवारांनी मैदानात उतरून ती निवडणूक अशी फिरवली की हे दोन्ही पक्ष 100 पर्यंत पोहोचले आणि जो भारतीय जनता पक्ष 135 पर्यंत जिंकण्याची आशा बाळगत होता, तो भारतीय जनता पक्ष 105 पर्यंत असा पाठीमागा आला. म्हणजे 105 वर आलं. म्हणजे इतका पाठीमागा आल्यानंतर दुपारी सकाळी अगदी 10-11 वाजेपर्यंत मला आठवते तो प्रसंग. मी झीच्या स्टुडिओत होतो आणि तिथं असताना साधारण भारतीय जनता पक्ष 125 वगैरे जागांच्यावर आघाडीवर होता आणि तिथून एबीपीच्या स्टुडिओमध्ये जाईपर्यंत ते चित्र एवढं बदललेलं होतं की ते 105 वर आलेलं होतं आणि सगळं एकूण चित्र बदललं निवडणुकीचं. असंच झालेलं होतं. तासाभरात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली आणि उद्धव ठाकरेंनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं, म्हणाले निवडणुकीच्या आधी त्या काळात चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यामुळे वाटाघाटीत ते पुढे असायचे. त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षानं आमच्या काही जागा मागून घेतलेल्या होत्या. चंद्रकांत दादा म्हणाले होते की आमची काही अडचण आहे, जरा तुम्ही सहकार्य करा. तर आम्ही त्यांना त्या काळात अडचण होती, त्या काळात आम्ही काही जागा त्यांच्या सोडल्या. पण आता ते काही म्हणत असतील तर आमच्याही काही अडचणी आहेत आणि आमच्या अडचणी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हटले होते. आणि तिथं मग 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी पुढे आणला. भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात कानावर हात ठेवले, अशी काही चर्चाच झाली नव्हती. पण खरं तर आज अजून सुद्धा ते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषदेत अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जे सांगितलेलं होतं की महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप केलं जाईल, याच्या संदर्भात स्पष्टीकरण ते देत नाहीत. याच्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ते सांगतात पण असं नाही. नंतर झालेल्या प्रचार सभेत जाहीरपणे अनेकदा मोदीजी म्हणले होते की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचे, त्यावेळी काय यांनी शांत बसले वगैरे. पण अर्थात तिथला तो जो उद्धव ठाकरेंचा 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा होता, त्या दाव्याला भारतीय जनता पक्ष म्हणजे आज सुद्धा तुम्ही युट्यूबवर जाऊन ती पत्रकार परिषद सर्च केली तर मला वाटतं ती मार्च मधले वगैरे कुठली तरी आहे. मेला लोकसभा निवडणुका होत्या आणि त्याच्या 2 महिन्या आधी सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर ती पत्रकार परिषद तुम्हाला स्पष्ट सगळी दिसते की पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप. त्या सगळ्या घडामोडी हे सगळं चर्चा सुरू असताना दरवर्षी मुख्यमंत्री दिवाळी निमित्त पत्रकारांना चहापानला बोलवत असतात एकदा. तर असं आणि बऱ्याचदा कसं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची पद्धत आहे की काही प्रश्न प्लॉट करून असे घ्यायचे, त्या जवळच्या पत्रकारांना काही प्रश्न विचारायला सांगायचे. मग त्या दिवाळी फराळ अर्थात तो ऑन कॅमेरा कार्यक्रम असतो, चहापानाचा कार्यक्रम असल्यामुळं ते कॅमेरे बंद असतात. वृत्तवाहिन्यांचे लोक चहापानाला फराळाला उपस्थित असतात पण तिथं ते कॅमेरे नसतात. तर तिथं बसल्या बसल्या एका पत्रकाराने विचारलं, बरं ते 2.5 वर्षांचं काय ठरलं होतं का? तर देवेंद्र फडणवीस म्हणले 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदात असं काही ठरलं नव्हतं. ते बोलले आणि काही मिनिटात टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलेला नव्हता. उद्धव ठाकरेंचा इगो तिथं दुखावला. म्हणजे मी खोटं बोलतोय असं देवेंद्र फडणवीस सांगायला लागलेले आहेत, मला खोटं पाडायला लागलेले आहेत आणि मी खोटारड आहे असं चित्र निर्माण करायला असा समज झाला. तिथून ते त्यांचं पुढं इगोचा प्रश्न सगळा सुरू झाला. अर्थात निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासूनच त्याची म्हणजे काँग्रेससोबत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत, विशेषतः शरद पवार यांच्या सोबत च्या संजय राऊतांच्या माध्यमातून या सगळ्या चर्चा भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्याच्या. आणि त्या काळात खरं तर सुरुवातीला उद्धव ठाकरेंची तयारी नव्हती. शरद पवारांनी त्यांना एकच गोष्ट सांगितली,
जर तुम्ही आता या संदर्भात काही पाऊल उचललं नाही तर हा महाराष्ट्र 2 गुजरात्यांच्या ताब्यात जाईल आणि त्या महाराष्ट्राचं पुढं काय होईल त्याची जबाबदारी तुमची असेल. मला वाटतं या शेवटच्या निर्वाणीच्या शब्द आहे ज्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस सोबत येण्यासाठी तयार झाले होते. त्यातून महाविकास आघाडी आकाराला आली. महाविकास आघाडी आकाराला आल्यानंतरच्या काळातलं राजकारण आपलं माहिती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हे सगळे एकनाथ शिंदेच्या सकट सगळे लोक त्या काळात त्या सत्तेत होते आणि त्याच काळात आपला आठवत असेल की भगतसिंग कोश्यारी राज्यपाल म्हणून आले आणि मग राजभवन हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुख्य अड्डा बनला. कोरोनाचा काळ आला. कोरोनाचा काळ आला आणि त्या काळात मग देवेंद्र फडणवीस आणि ही सगळी कंपनी राजभवनाच्या माध्यमातून वेळोवेळी सगळ्या या सरकारला प्रत्येक टप्प्यावर अडचणीत आणण्याचं काम करू लागली आणि दरम्यानच्या काळात ईडी किंवा ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्या केंद्रीय यंत्रणांच्या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या. म्हणजे केंद्रीय यंत्रणांचा वापर हा सगळ्यातला म्हणजे सीबीआय असेल, ईडी असेल, NIA असेल, NCB म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असेल, या सगळ्या यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या आणि या सगळ्या यंत्रणांनी काम करायला सुरुवात केलं. म्हणजे NIA ही मनमोहन सिंगांच्या काळात एकूण सगळ्या देशातल्या दहशतवादाच्या संदर्भात एकत्रितपणे म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रात बॉम्बस्फोट होतो, कुठेतरी पंजाबमध्ये होतो, कुठं आणखी कुठेतरी होतो, सगळे धागे एकच असतात. पण मग प्रत्येक राज्याचे पोलीस स्वतंत्रपणे तपास करत असतात. तर या तपासात एक सुसूत्रता यावी यासाठी NIA नावाची मनमोहन सिंगांच्या काळात स्वतंत्र झाली यंत्रणा आणि ती स्पेसिफिक फक्त दहशतवादाशी संबंधित काम करणारी यंत्रणा. पण या यंत्रणेचा सुद्धा राजकीय वापर भारतीय जनता पक्षानं अतिशय खुबीने केला. त्याची दोन उदाहरणं सांगता येतील. पहिलं म्हणजे कोरेगाव भीमाच्या प्रकरणात काल मला वाटतं तुंबडे सरांनी त्याचा उल्लेख केला. मग कोरेगाव भीमा परिषद, एल्गार परिषद याचं सगळं संबंध म्हणजे कोरेगाव भीमा परिषदेचं आपल्याला माहिती आहे की संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे त्या संदर्भातले मुख्य सगळे संशयित होते की यांच्या चिथावणीनं ते सगळं तिथलं घडलेलं होतं. पण यांची नावं मोठ्यानं चर्चेत यायला लागल्यानंतर त्याला बगल देण्यासाठी त्या काळात रश्मी शुक्ला ज्या आत्ता पोलीस महासंचालक आहेत, अत्यंत जवळच्या देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या आहेत, त्या रश्मी शुक्ला असतील, व्यंकटेशन नावाचे एक पोलीस अधिकारी पुण्यात होते आणि अशा तिथल्या त्या अधिकाऱ्यांनी एक कागदावर अर्बन नक्षलची स्क्रिप्ट बनवली आणि मग त्यात कॉम्रेड पत्र वगैरे म्हणजे आता नक्षलवाद्यांच्यात सुद्धा नावानं पत्र वगैरे लिहितात असं कॉम्रेड प्रकाश वगैरे अशी ती पत्र लिहिलेली, असं पूर्णपणे खोट्या पद्धतीने सगळं एक स्क्रिप्ट लिहिली आणि त्या स्क्रिप्टमुळे सगळे हे विचारवंत कवी वरवराराव सारखे या सगळ्यांना अडकवलं आणि त्यांनी त्या संपूर्ण संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना त्या सगळ्या चौकशीच्या कक्षेतनं त्या भीमा कोरेगावच्या प्रकरणातनं बाजूला ठेवलं. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर एकदा हे सगळी गोष्ट घडल्यानंतर काही महिन्यांनी शरद पवार एकदा सहज बोलता पत्रकार परिषदेत बोलले की कोरेगाव भीमाच्या प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही, त्यात चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर आम्ही त्या संदर्भात आता स्वतंत्रपणे चौकशी करणार आहोत. शरद पवारांनी हे सांगितल्यानंतर गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनी मला वाटतं दुसऱ्या दिवशीच राज्याचे पोलीस महासंचालक वगैरे त्यांना भेटले आणि त्याच रात्री हा तपास NIA ताब्यात घेतला. कारण हा दहशतवादाशी संबंधित मुद्दा आहे. कारण कोरेगाव पुन्हा जर त्याची महाविकास आघाडीच्या सरकारनं त्याची पुन्हा तपासणी केली तर हे सगळं खोटं कुभांड बाहेर येईल म्हणून तातडीनं तो तपास NIA आपल्या ताब्यात घेतला. ही पहिली गोष्ट म्हणजे NIAचा गैरवापर कशा पद्धतीने केला. दुसरा NIAच्या गैरवापराचं उदाहरण म्हणजे जे अंबानींच्या घराच्या पुढ्यात घराच्या जवळ एक अँटिलियाच्या निवासस्थानाच्या जवळ एक त्या जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी ठेवण्यात आलेली होती. त्या गाडीस आपला कोल्हापूरचाच सुपुत्र त्यात सहभागी होता. सगळं म्हणजे मूळ सगळं परमवीर सिंग आणि हे सचिन वाजे हे दोघं सगळं त्याचे सूत्रधार, त्यांनी ते सगळं प्रकरण घडवून आणलेलं होतं आणि त्या प्रकरणात सुद्धा बऱ्याच गोष्टी पुढं समोर येण्याची शक्यता निर्माण झाली. आणि दरम्यानच्या काळात परमवीर सिंग हे जे आधी इकडं अनिल देशमुख यांना सहकार्य करत होते,
किंवा या महाविकास आघाडीच्या सरकारच्या जवळचं काम करत होते, तर त्यांना ट्रॅप करण्यात आलं. ते परमवीर सिंग त्या प्रकरणात आहेत हे जवळजवळ स्पष्टच होतं. मग त्यांना हे करत आणि मग त्यांच्याकडनं मग एक पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहिण्यात आलं की अनिल देशमुख यांनी आम्हाला 100 कोटी रुपये खंडणीचं हे टार्गेट दिलेलं आहे दर महिन्याला हॉटेल मालकांच्याकडून. म्हणजे हे त्या नक्षलवाद्यांचा पत्रव्यवहाराचा एक बोगस प्लॉट होता. त्याच्यापेक्षा बोगस प्लॉट हा 100 कोटीच्या खंडणीचा होता. म्हणजे त्याचं कारण असं की त्या काळात करोना होता सगळा. त्या काळात मुंबईतली सगळे हॉटेल बार सगळं बंद होतं आणि हे सगळं बंद असल्याच्या काळात कोण गृहमंत्री कुठल्या पोलीस अधिकाऱ्याला मला हॉटेलवाल्यांच्याकडनं 100 कोटी वसूल करून द्या म्हणून सांगेल. आणि पण त्यांनी ते सगळं केलं. म्हणजे इथं फक्त त्यांनी या यंत्रणाच मॅनेज केल्या असं नाही, म्हणजे तपास यंत्रणाच मॅनेज केल्या असं नाही, तर तिथं त्यांनी थेट कोर्ट सुद्धा त्यांना सामील झालं. म्हणजे ह्या परमवीर सिंगांनी हा सगळा म्हणजे महाराष्ट्र सरकारनं हा तपास पुन्हा सुरू करत असताना परमवीर सिंगांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला की माझा महाराष्ट्र पोलिसांच्यावर विश्वास नाही, ते मला यात अडकवू शकतील, त्यामुळे हा तपास सीबीआयकडे द्यावा. दत्ता नावाचे त्या काळात कोरोनाच्या काळात कोलकात्यातनं ड्राईव्ह करत आले. ते बदली झाल्यानंतर मुख्य न्यायमंत्री मूर्ती म्हणून महाराष्ट्रात नियुक्ती झाल्यानंतर ते कोलकात्यातनं ड्राईव्ह करत ते न्यायमूर्ती मुंबईला आले होते. आता ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत. आणि परमवीर सिंगांच्या या अर्जावर 2 दिवस सुनावणी चाललेली होती. तर न्यायालयीन प्रक्रिया सगळी सुरू असताना आदल्या दिवशी त्यांनी परमवीर सिंगांना झोडून काढलं. म्हणजे कसं काय तुम्ही ज्या पोलीस दलात काम करता त्या पोलीस दलावर कसा काय तुम्ही अविश्वास दाखल करता, अविश्वास व्यक्त करता वगैरे, हे सगळं त्यांनी प्रचंड धाडती परमवीर सिंगांना घेतली. पण दुसऱ्या दिवशी निकाल देताना मात्र प्रत्यक्ष हे प्रकरण सीबीआयकडे दिलं. कारण हे सगळं स्क्रिप्टेड आहे. मग सीबीआयकडे गेलं. त्यानंतर ज्या पद्धतीने सीबीआयनं म्हणजे शेकडो वेळा अक्षरशः अनिल देशमुखांच्या ठिकठिकाणी घरी छापे टाकून त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न केला. तर हे NIA तिथं ते प्रकरण सुद्धा जिलेटिनच्या कांड्या आहेत. म्हणजे जिलेटिनच्या कांड्या आहेत म्हणजे हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित आहे असं करून त्यांनी ते तातडीनं फडणवीसांनी वर सूचना देऊन ते प्रकरण NIAनं ताब्यात घेतलेलं होतं. आणि मग NIAनं परमवीर सिंग, म्हणजे इथं सरळ स्पष्ट दिसत होतं की सचिन वाजे ह्यातला मुख्य आरोपी आहे आणि परमवीर सिंग यांच्या सांगण्याशिवाय एवढी मोठी गोष्ट करू शकत नाही. पण परमवीर सिंगांना यातल्या कुठल्याही चौकशीत घेतलं नाही किंवा त्यांच्यावर बोट दाखवलं नाही. म्हणजे NIAनं पूर्णपणे पक्षपातीपणे या यंत्रणांचा वापर केला. तिसरं NCBचं आपल्याला माहिती आहे की ज्या याचं समीर वानखेडे नावाचा अधिकारी, त्या अधिकाऱ्यानं म्हणजे बाहेरचे लोक यंत्रणाच्या मदतीने तपास करून शाहरुख खानच्या मुलाला अटक करण्याचं एक नाटक केलं होतं. त्या विरोधात नवाब मलिक उभे राहिले होते. आणि मग नवाब मलिकांनी त्या प्रकरणात काही थेट फडणवीसांच्यावर आरोप केल्यानंतर काही दिवसातच त्यांना अटक झाली. दाऊदशी संबंध 30 वर्षापूर्वीचं प्रकरण, त्या प्रकरणात अटक झाली. CBI, NIA अशा 3-4 यंत्रणांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर कारवाई सुरू केल्या. हे सगळं गेल्या अलीकडच्या काही काळातलं महाराष्ट्रातलं सगळं नाट्य घडत असताना, अर्थात एकनाथ शिंदे आणि तत्सम मंडळी ही यंत्रणांच्या रडारावर होतीच. म्हणजे एकदा एका आयकर खात्यातल्या माझ्या एक मित्राचा सहज असा वरिष्ठ अधिकारी असल्या मित्रानं फोन करून सांगितलं की अशोक चव्हाणांच्यावर त्यावेळी कारवाई झाली होती. अशोक चव्हाणांच्यावर कारवाई झाली होती आणि अशोक चव्हाण यांच्यावर ती कारवाई सुरू असताना त्या काळात ओबेरॉय हॉटेल आणि काही ठिकाणी त्यांचा एक जो फायनान्सर होता त्याच्याकडे काही असे करोडो रुपयांचा कॅश सापडलेली होती. तर त्या याच्यामध्ये लोकांना, त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना तिथं काही एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित लिंक सापडलेल्या होत्या. तर त्यांनी वर विचारल्यानंतर सांगितलं की आपण त्या संदर्भात काही करायचं नाही, पुढं आपल्याला ते उपयोगी पडणार आहे. त्यामुळं ते प्रकरण म्हणजे तेव्हापासून म्हणजे मी याचा साक्षीदार, माझ्या थेट मी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असलेली गोष्ट आहे. त्या तपासाच्या प्रक्रियेत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितली माहिती आहे की असं आम्हाला सापडल्यानंतर अशा त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन आल्या. आणि त्यानंतर काही महिन्यात एकनाथ शिंदे सुरत, गुवाहाटी असं सगळं ते राजकारण घडलं. म्हणजे
ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाजूला ठेवलं होतं, देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून बाजूला ठेवलं होतं, तर त्यानंतर त्यांनी प्रचंड कारस्थानं करून हे सगळं संपवण्यासाठी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फोडलं. अर्थात हा काय फक्त एकनाथ शिंदेचा यश आहे असं नाही. हे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा पक्षप्रमुखासारखं काम केलं. हा त्यांचाच त्यातला सगळ्यात म्हणजे या शिवसेनेच्या फुटीचं श्रेय अन्य कुणालाही देण्यापेक्षा मी थेट उद्धव ठाकरे यांना त्याचं श्रेय देतो. कारण ते म्हणजे मी जाहीरपणे नेहमी म्हणतो की दिल्लीतलं 10 जनपद आणि महाराष्ट्रातलं मातोश्री हे एकसारखं आहे. म्हणजे जर मला उद्या नरेंद्र मोदींना भेटायचं असेल, अमित शहाना भेटायचं असेल, तर मला सहज ते उपलब्ध होऊ शकतात. मी कुठूनही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण तुम्ही राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा इकडे उद्धव ठाकरे यांना भेटायचं ठरवलं तर तुम्हाला नाही भेटता येत. म्हणजे तिथं प्रचंड असं संवादच आणि समोर जो संवाद असावा लागतो राजकीय नेत्यासाठी, त्या संवादाचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या पक्षांच्या आमदारांना मुख्यमंत्री 2-2 वर्षे भेटतच नाही. आणि ज्या काळात उद्धव ठाकरे म्हणजे ते आजारपणाची कारण सांगतात, हा भाग आहे. आजारपण हा एक ठराविक काळ होता, पण त्या व्यतिरिक्तचाही बराच काळ होता. बाकी सगळे नेते भेटत होते, पण उद्धव ठाकरे मात्र भेटत नव्हते. हा भाग वेगळा, संवादही नव्हता. त्यामुळं संवाद नसल्यामुळं ही सगळी मंडळी दुखावलेली होती. आणि एकीकडे उद्धव ठाकरेंच्या बद्दलची नाराजी वाढत असताना एकनाथ शिंदे मात्र स्वतंत्रपणे त्या संदर्भात त्यांना जवळ घेण्यासाठी 2 वर्षापासून सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत होते. आणि त्यामुळं मला वाटतं की हे म्हणजे बाकी कुणाचं यश शिवसेना फोडण्यात असण्यापेक्षा त्याचं श्रेय आपण उद्धव ठाकरे यांना दिलं तर जास्त योग्य होईल. कारण ते जर नीट आपल्या पक्षाच्या आमदारांशी आणि अगदी सरकारमधल्या लोकांचाही त्या काळातल्या खूप म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या इतर वरिष्ठ मंत्र्यांचा सुद्धा त्यांच्याबद्दलचा अनुभव फारसा काही उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा संवादाच्या बाबतीत चांगला नव्हता. तर त्यामुळं ती शिवसेना फुटली. शिवसेना फुटल्यानंतरचा पुढचा टप्पा अर्थातच राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादीच्या फुटी संदर्भात शरद पवारांनी वेळोवेळी सांगितलं की ही मंडळी वारंवार त्यांनी हे काय अचानक गेलेले नाहीत. हे अनेक महिने त्याच्या आधी सगळे स्वतंत्रपणे जाऊन भेटत होते की आपण भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे, कारण आम्हाला यंत्रणांचा त्रास आहे. हे त्यांचं सातत्यानं म्हणणं होतं. आणि भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीकडे नजर वळवण्याचं कारण असं होतं की उद्धव ठाकरे बाजूला गेल्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीत आपल्याला पुरेसं यश मिळेल असं वाटत नव्हतं. त्यामुळं पहिला एकनाथ शिंदेचा प्रयोग झाला आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या सर्वेतून असं लक्षात आलं की आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही लोकसभा निवडणुकीत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीसाठी प्रयत्न सुरू केले आणि मग ईडीच्या दबावाखाली काही लोक तिथं होतेच. त्यामुळं तो डावही त्यांचा यशस्वी झाला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. अर्थात इतकं सगळं करून सुद्धा त्यांना लोकसभेला यश मिळालं नाही. हा भाग वेगळा आहेच. तर हे सगळं म्हणजे आधी फक्त एक काँग्रेस होती, एक भारतीय जनता पक्ष किंवा जनता पक्ष होता, शेका पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होते, असे काही विचारधारा मानणारे पक्ष होते. नंतरच्या काळात हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आली. नंतरच्या काळात काँग्रेसच्या 2 काँग्रेस झाल्या. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या. मग शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. मग राज ठाकरेची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेत. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं कसं भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा पद्धतीचं राजकारण सातत्यानं म्हणजे कधीही त्यात खंड न पडता ते करत आलेले आहेत. त्यामुळं त्यांचं एक स्वतंत्र ते सुरूच असते. अशा पद्धतीनं एकूण महाराष्ट्राच्या ह्या पक्षीय राजकारणाचं सगळं त्रांगडं होत गेलेलं आहे. विचारधारा नावाची गोष्ट कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही पातळीवर म्हणजे आता याचा सगळ्यात वाईट परिणाम काय होतोय, तर लोकच आता इतके निराश झालेत, वैफल्यग्रस्त झालेत की आपण कशासाठी मतदान करायचं आणि कुणाला मतदान करायचं असा प्रश्न मतदारांच्या पुढे येतो. कारण आपण जर या राष्ट्रवादीच्या तुतारेवर चिन्ह मारलं तर हा तुतारेवाला उद्या घड्याळवाल्यांच्या बरोबर जाईल का नाही जाईल किंवा काय याचं आपल्याला सांगता येत नाही. आपण काँग्रेसवाल्याला मतदान केलं तर तो उद्या भाजपमध्ये जाईल का काय सांगता येत नाही. म्हणजे आपण मतदान उमेदवाराला करायचं आहे की पक्षाला करायचं याच्या संदर्भातला मतदारांच्यातला संभ्रम सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत चाललाय. आणि पुन्हा यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मोदी सरकारनं 2014ला सत्तेवर आल्यानंतर केली
ती म्हणजे घटनात्मक संस्थांचं मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण केलं. घटनात्मक संस्थांचं खच्चीकरण केलं, त्यात न्याय व्यवस्था सुद्धा आली, निवडणूक आयोग सुद्धा आला. आणि या घटनात्मक संस्थांच्या खच्चीकरणामुळे आपल्याला जर आत्ता ताजं बघितलं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर ज्यावेळी NV रमणा हे सरन्यायाधीश होते, त्यांनी ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं आम्हाला स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता द्याव्याचा अर्ज केला, त्यावेळी NV रमणा यांनी थेट सरळ सांगून टाकलं की हा विषय सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल होईपर्यंत इथं निवडणूक आयोगानं या पक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये. अर्थात NV रमणा यांनी तो निकाल द्यायला पाहिजे होता, पण अखेरच्या काळात त्यांच्यावर जे दबाव आपण त्या संदर्भात खूप वाचलेला आहे, त्यामुळे ते पण त्यांनी एक किमान काही एक ही बाजू म्हणजे कुठलाही पक्षपात न करता ती केस अर्धवट सोडून ते निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती ललित सर्वोच्च सरन्यायाधीश म्हणून आले आणि सरन्यायाधीश म्हणून ललित आल्यानंतर मला या एकूण सरन्यायाधीशांच्या परंपरेत दीपक मिश्रांच्या नंतरच्या चंद्रचूडांच्या पर्यंत यात ललित हे मला वाटतं अधिक त्या पदाची प्रतिष्ठा राखणारे न्यायाधीश सरन्यायाधीश म्हणून मला जास्त महत्त्वाचे वाटतात. 3 महिन्याचा अगदी अल्प काळ होता. म्हणजे खरं तर ललित हे आधी वकील होते आणि वकील असताना त्यांनी अमित शहांच्या केसेसही लढवलेल्या होत्या, त्यामुळे खरं तर ते सरन्यायाधीश झाल्यानंतर काय होईल असे एक भीती वाटत होती. पण प्रत्येक वादग्रस्त प्रकरणापासून किंवा ज्याच्या संदर्भात काही संशय निर्माण होईल अशा प्रकरणापासून ते अलिप्त राहत आले आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या याच्या संदर्भात पुढचे सरन्यायाधीश चंद्रचूड होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ नेमलेलं होतं. आणि पुढं चंद्रचूडांचं सगळं हे घटनापीठाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट काय केली तर न्यायमूर्ती रमणा यांनी निवडणूक आयोगाला जो निर्णय घालायला बंदी घातलेली होती ती बंदी उठवली आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यांनी निर्णय घ्यावा असं मोकळीक निवडणूक आयोगाला मोकळीक दिली. निवडणूक आयोगाने निकाल काय घ्यायचा हे आधी ठरवलेलं होतं, कारण एकनाथ शिंदेंचं आपल्याला गुवाहाटीच्या त्या हॉटेलमधलं भाषण आठवत असेल की आपल्या पाठीमागं महाशक्ती आहे, त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. त्यामुळे ही सगळी महाशक्ती अनेक पातळीवरची प्रत्येक ही सगळ्या गोष्टी करून देणार त्यांना खात्री होती आणि त्यामुळे निवडणूक आयोगाकडं हे प्रकरण गेल्यानंतर स्वाभाविकपणे निवडणूक आयोगानं त्या संदर्भातला निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. हे खरं तर चंद्रचूडांनी जर ती मोकळीक दिली नसती निवडणूक आयोगाला पक्ष ठरवण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टातल्या या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत, पण चंद्रचूड यांना 2 वर्षे मिळून सुद्धा त्यांनी या प्रकरणात कोणताही निर्णय घेतला नाही. आपल्याकडच्या गोष्टी विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे टोलवल्या, तिथून आल्यानंतर त्यावर काही खेळ करत बसले आणि फक्त प्रबोधन म्हणून असं भाषण करत राहिले. म्हणजे त्यांची एक मोडस ऑपरेंडी राहिली या न्यायाधीशांची. म्हणजे सामाजिक विषय जे असतील त्या सामाजिक विषयांच्या बाबतीत पुरोगामी भूमिका घ्यायच्या, पण राजकीय विषय येतील तिथं मात्र सत्ताधाऱ्यांना सोयीचे असतील असे निर्णय घ्यायचे. अशी एक ड्युएल पॉलिसी या सगळ्या अलीकडच्या काळातल्या सरन्यायाधीशांनी घेतल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे सत्तेच्या विरोधात त्यांनी कोणतेही निर्णय दिले नाही. त्यामुळे जो सामान्य माणसाचा शेवटचा आशास्थान सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाबद्दलचा सुद्धा विश्वासार्हता जवळपास संपुष्टात आलेले आजच्या घडला असं मला वाटतं. त्यामुळं एकूण जी सगळी ही व्यवस्था निर्माण झाली त्याला कारण हे आहे. खरं तर खूप बोलता येईल, खूप सांगता येईल या विषयावर, पण शेवटी एक गोष्ट सांगतो. एक गोष्ट आहे छोटीशी, ती गोष्ट सांगून मी माझं भाषण संपवतो. एक शहर होतं आणि त्या शहरात एक पोपट आणि एक मैना असं जोडपं राहत होतं. खूप म्हणजे त्या मैनेचं माहेर फार लांब कुठंतरी होतं आणि तिथं राहत होतं. तर मैनेला आपल्या माहेरची आठवण यायला लागली. मैनेला माहेरची आठवण यायला लागल्यानंतर तिनं पोपटाकडे सगळी विनंती सुरू केली की जा आपण माझ्या माहेरला जाऊया. पोपट टाळत होता, पण शेवटी बायकोचं म्हणणं जास्त काळ टाळता येत नाही. म्हणजे पोपट असो, माणूस असो किंवा आणि कुठलाही प्राणी पक्षी असो, तो शेवटी त्या मैनेचं म्हणणं त्यानं ऐकलं आणि ते चला म्हणले जाऊ आपण. आता पोपट असल्यामुळे तो काय रेल्वेने जाणार नाही, तो बसनं जाणार नाही, विमानानं जाणार नाही. ते त्यांच्या मार्गानं भरारी मारत उडत निघाले. उडत निघाल्यानंतर एके ठिकाणी अंधार पडतो. त्या अंधाराच्या ठिकाणी तिथं बघतात जंगल आहे, वैरान जंगल आहे. सगळं वैरान जंगल बघितल्यानंतर म्हणतात अंधार पडलाय, असू दे आपण इथं थांबूया. पोपट आणि मैना त्या वैरान जंगलात थांबले.
तिथं पोपटाला अंदाज आला की हे असं वैरान जंगल आहे की इथं फक्त घुबडच राहतं, इथं बाकी कुठले प्राणी पक्षी काय दिसतच नाही, इथं फक्त उल्लूच आहे, इथं फक्त घुबडच राहत आहेत, घुबडांचीच वस्ती आहे. म्हणले ठीक आहे आपण राहू. ते तिथे एके ठिकाणी थांबले असताना एक घुबड आलं आणि त्यानं त्यांचं आगत स्वागत केलं. अरे अरे अरे, आला तुम्ही आमच्या ह्या जंगलात आला, तुमचं स्वागत आहे. तर आलाच आहात तर तुम्ही चला माझ्या घरी चहा पाणी घ्या, मला मेहमान नवाजी करण्याची संधी द्या. तर ते फार आग्रह घुबड करायला लागल्यामुळे आणि त्या आता ठीक आहे, इतका आग्रह करायला लागला की पोपटानं आणि मैनाने एकमेकाकडे बघितलं आणि म्हणले चला जाऊ, म्हणले चला माझ्या ढोलीत चला. ते तिथं घुबड त्यांच्या ढोलीत घेऊन गेलं त्यांना. तिथं त्यांना चहा पाणी सगळं त्यांचं खूप उत्तम रीतीने स्वागत केलं, त्यांना खायला प्यायला घातलं. सगळं स्वागत वगैरे झाल्यानंतर आता पोपट म्हणाला निघतो मी. पोपट आणि मैना निघता घुबड म्हणायला लागलं पोपटाला, ते मैनेला कुठं नेतोयस? पोपट, ती मैना माझी बायको आहे, तू त्या मैनेला तू कुठं घेऊन चाललाय? पोपट आश्चर्यचकित झाला, अरे असं कसं? नाही नाही म्हणलं, ही माझी बायको आहे, तुला तिला नेता येणार नाही. म्हणजे इतक्या आग्रहाने ते घुबड सांगायला लागले ती माझी बायको आहे, तुला काय त्या संदर्भात करायचे ते कर, कुठं पोलिसात तक्रार करायची कर, कुठं कोर्टात जाईल तिकडे जा किंवा आणखी काय कर, पण ही माझी बायको आहे, मी हिला सोडणार नाही. म्हणजे आपल्याला माहितीये की ज्यावेळी असं एखादा मनुष्य म्हणतो कुठं पोलिसात जा नंतर कोर्टात जा, त्यावेळी लक्षात येतं की याचे हात फारपर्यंत वरपर्यंत आहे. तसं ते घुबडाचं पोपटाच्या लक्षात आलं की ठीक आहे. मग ते तिथल्या न्यायालयात जातात. न्यायालयात झाल्या तर तिथला घुबडच तिथला न्यायाधीश. तिथं गेल्यानंतर तिथं सांगतात असं असं, सगळे दोन्हीकडची बाजू ऐकून घेतात. ते घुबड न्यायाधीश सगळं पोपटाचं म्हणणं ऐकून घेतात, घुबडाचं म्हणणं ऐकून घेतात. तर आणि सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ते न्यायाधीश म्हणतात, खरं तर ही मैना पोपटाची बायको आहे याचे पुरावे पोपटाकडेही नाहीत आणि हे घुबडाची बायको आहे याचे पुरावे घुबडाकडेही नाहीत. दोघांच्याकडेही कुणाची बायको आहे त्याचे पुरावे नाहीत. पण हे घुबडांचं राज्य आहे आणि इथं घुबडांचं बहुमत आहे आणि घुबडांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यामुळं शेवटी मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मैना घुबडासोबतच राहील असं निकाल द्यावा लागतो. मला पोपटाच्या बाजूने काही निकाल देता येणार नाही. असं झाल्यानंतर पोपटाचं सगळं गर्भगळीत होतोच. पण ठीक आहे, सगळं तो आता निकाल घुबडांच्या राज्यात आपण एकटेच आहोत, इथं सगळे घुबडांचं राज्य आहे आणि इथून नाराज म्हणजे आता इथं काही पर्यायही नसतो. त्यामुळं सगळं तो गलितगात्र होतो आणि अत्यंत हताश निराश होऊन पोपट दायला निघतो. दायला निघताना ज्या घुबडाने त्याची बायको थांबवून घेतली असती तो त्याला पुन्हा हाक मारतो. तो मागं वळून बघतो तर ते घुबड त्या पोपटाला सांगतं, म्हणलं थांब, ही तुझी बायको सोबत घेऊन जा. घुबड म्हणतो असं का? म्हणतो हे बघ, हे जे तुला वैरान जंगल दिसतंय ना, या वैरान जंगलात आधी खूप छान बगीचा होता, खूप छान उद्यान होतं. सगळे प्राणी पक्षी सगळं इथं किलबिल पक्ष्यांची किलबिल असायची, सगळ्या प्रचंड हालचाली असायच्या. पण हे वैरान जंगल झालंय याला घुबडांची जबाबदारी. आम्ही घुबड याला दोषी नाही. इथली न्याय व्यवस्था संपली, इथला न्याय संपला, त्यामुळं इथल्या उद्यानाचं इथल्या बगीच्याचं वैरान जंगलात रूपांतर झालं. त्यामुळे हे फक्त उल्लू राष्ट्र बनलेलं आहे. त्यामुळे हे उल्लू राष्ट्र बनलंय, त्याला ही जबाबदारी किंवा हे खापर दोष आमच्या घुबडांचा नाही तर इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे. तर तुम्ही तुमच्या राज्यात जाल तेवढं सांभाळा की तुमचं राज्य हे जेव्हा जिथला न्याय विकला जाईल तेव्हा ते उल्लू राष्ट्र बनतं, घुबडांचं राष्ट्र बनतं. तर ते घुबडांचं राष्ट्र तू जिथं जाशील ते बनणार नाही, याची तू काळजी घे. हे ते घुबड सांगतो आणि म्हणतो तू तुझ्या बायकोला घेऊन जा. आपण एक उल्लू राष्ट्र बनण्याच्या मार्गावर आहोत, घुबडांचा देश बनण्याच्या मार्गावर आहोत आणि मला वाटतं त्या दिशेनं आपला अत्यंत खरंच गंभीरपणे प्रवास सुरू झालेला आहे. त्यापासून वाचवण्यासाठी, त्यापासून वाचण्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांनाच प्रयत्न करायचे आहेत आणि त्या प्रयत्नांच्यासाठी सर्वांना सदिच्छा देतो.
आणि थांबतो. थोडंसं लांबलेलं भाषण आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद.